नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। विषय परिसर अभ्यास, इयत्ता 3री, घटक 25, अवती भवती होणारे बदल। अवतीभोवती आपल्या काय काय बदल होतात त्याचा आपण विचार करत आहोत। आपण ज्या परिसरामध्ये राहतो तो परिसर आणि आपण याचा जर आपण थोडासा विचार केला तर आपल्याला समजून येईल की आपल्या परिसरामध्ये काय काय बदल होतात हे आपल्या लक्षात येईल। सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे सूर्य उगवणे आणि सूर्य मावळणे, रात्र होणे, संध्याकाळ होणे, हे बदल अतिशय महत्त्वाचे बदल आहेत। यामध्ये एकंदरीत आपण दिवस आणि रात्रीचं जर निरीक्षण केलं तर सगळ्यात मोठा बदल हा त्या परिसराचा आहे। का दिवसा आपल्याला सूर्यप्रकाश मिळत असतो आणि त्यामुळे आजूबाजूच्या सर्व गोष्टी आपल्याला स्पष्टपणे दिसतात। आता ही जी चित्र आहेत ही दिवसाची चित्र आहेत, कारण इथे सूर्यप्रकाश आहे आणि म्हणून या इमारती वगैरे ह्या आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत। आता हे रात्रीचं चित्र आहे। या रात्रीचं चित्र असल्यामुळे या ठिकाणी अंधार आहे, सूर्यप्रकाश नाहीये, परंतु विजेचा वापर केला गेलेला आहे। परंतु या ठिकाणी सर्वच वस्तू आपल्याला स्पष्टपणे दिसत नाही। आजूबाजूच्या लाईट आहे, प्रकाश, विद्युत आहे आणि म्हणून तेवढ्याच काही गोष्टी इमारती आपल्याला दिसतात, परंतु त्या सुद्धा परिपूर्ण दिसत नाहीत। हे सुद्धा रात्रीचं चित्र आहे। म्हणजे एकंदरीत सूर्य मावळला की अंधार पडतो, प्रकाश अपुरा असतो, रात्री आकाशात चांदण्या दिसतात, पण आजूबाजूच्या गोष्टी स्पष्टपणे आपल्याला दिसत नाही। ही दोन चित्र पाहिली आपण। पहिल्या चित्रामध्ये जो मुलगा आहे तो त्या ठिकाणी सूर्योदय झालेला आहे। दुसऱ्या चित्रामधला जो मुलगा आहे त्या ठिकाणी सूर्यास्त झालेला आहे। अशी दोन चित्र या ठिकाणी सुद्धा दाखवली गेलेली आहेत। रात्रीचं चित्र आहे हे। म्हणजे एकंदरीत रात्री आपल्याला सूर्यप्रकाश मिळत नाही, त्यामुळे आजूबाजूच्या सर्व गोष्टी आपल्याला नीटपणे दिसत नाहीत। हे सुद्धा रात्रीचं चित्र आहे। आता सूर्य उगवतोय, परंतु सूर्य उगवत असताना त्या ठिकाणी प्रकाश पडतो आणि सूर्यप्रकाशात सर्व वस्तू स्पष्टपणे दिसतात। सूर्य मावळला म्हणजे अंधार होतो, प्रकाश अपुरा असतो, रात्र होते। रात्री आकाशात चांदण्या दिसतात, आजूबाजूच्या गोष्टी आणि वस्तू स्पष्टपणे दिसतात। परंतु सूर्य उगवण्यापूर्वी थोडा वेळ आकाशात जर आपण निरीक्षण केलं तर त्या ठिकाणचे रंग हे वेगवेगळे दिसतात।
सूर्य मावळल्यानंतरही आपण जर आकाशाचं रंग निरीक्षण केलं तर त्या रंगामध्ये सुद्धा बदल होत जातो. तेही आपण या दोन चित्रामध्ये बघू शकतो. या ठिकाणी अगदी पिवळसर रंग आहे, या ठिकाणी निळसर काळसर रंग झालेला आहे. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या ही दोन चित्र आपल्या समोर आहेत. आता दिवस आणि रात्र यांचा सुद्धा सजीवांच्या जीवनावर परिणाम होत असतो. दिवस आणि रात्र, कारण दिवसा जे सजीव असतात ते आपलं अन्न शोधत असतात, त्यांना ते मिळत असतं. रात्रीच्या वेळेला सर्व सजीव हे विश्रांती घेत असतात. हा एक भाग महत्त्वाचा असतो. हे सुद्धा एक सूर्योदयाचं चित्र आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की सूर्योदयामध्ये कशा पद्धतीने रंगछटा या दिसतात इथे या चित्रावरून लक्षात येईल. सूर्य उगवला तर प्रकाश पडतो. हे सूर्यास्ताचं चित्र आहे. सूर्य मावळला तर अंधार होतो आणि प्रकाश अपुरा असतो. सूर्य उगवण्यापूर्वी आकाशाच्या रंगामध्ये कसे बदल होताना दिसतात. पिवळसर रंग, तांबडा रंग हे आपण या चित्रांमध्ये पाहिलेले आहेत. म्हणजे तांबड्या रंगाच्या छटा दिसतात. सूर्य मावळल्यानंतर आकाशाच्या रंगामध्ये कसे बदल होताना दिसतात. सूर्य मावळला तर अंधार होतो. सुरुवातीला निळसर तांबड्या रंग छटा दिसू लागतात आणि प्रकाश अपुरा पडतो, रात्र होऊ लागते. सूर्य उगवताना एक पिवळसर रंग दिसतो, तर मावळतानाही तांबूस रंगाच्या छटा आपल्याला दिसतात. दुपारचे 12 ते 1 वाजताची मध्यान्हची सावलीचे काही चित्र आहेत. आता दुपारी 12 ते 1 दरम्यानची मध्यान्हची सावली जी आहे ही आपल्या पायाखाली कशा पद्धतीने येते हे या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेलच. संध्याकाळची सावली जर पाहिली तर आपण बघू शकता, संध्याकाळची सावली अगदी लांब आणि मोठी असते. या दोन चित्रामध्ये सुद्धा दिसते ती संध्याकाळची सावली. आता हे चित्र पहा, त्यामध्ये माणसे दिसत आहेत व त्यांची सावली दिसत आहेत. हे चित्र जर पाहिलं आपण बघा, ते चित्रामध्ये माणसं दिसतात, सावली दिसते, सूर्य उगवलेला आहे. सूर्य जर पूर्व दिशेला असेल तर सावली पश्चिम दिशेला पडते. सूर्य जर पश्चिम दिशेला असेल तर सावली पूर्व दिशेला पडते. आणि सूर्य जर डोक्यावर असेल तर आपली सावली आपल्याच पायाखाली पडते आणि आकाश निळे दिसते. हे या चित्रावरून आपल्या लक्षात येईल. आता सावली कशी दिसते, पहिलं चित्र बघा, मधलं चित्र बघा आणि तिसरं चित्र बघा. प्रत्येक सावलीची स्थिती ही अगदी इथे वेगवेगळी आपल्याला दिसून येईल. सकाळ, दुपार आणि संध्याकाळची स्थिती ही येथे सुद्धा हे चित्र पाहू शकता. सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो. लांब सावल्या आणि आखूड सावल्या हा एक भाग आहे. सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो. सूर्य उगवण्यापूर्वी पूर्वेकडे आकाशात विविध रंगांच्या छटा दिसतात. सूर्य उगवला की सकाळी ऊन कोवळे असते. सावल्या पश्चिमेकडे पडतात आणि त्या लांब असतात. सूर्य हळूहळू वर सरकू लागतो. सावल्या आखूड होऊ लागतात. सूर्य डोक्यावर आला की सावल्या खूपच लहान होतात. सूर्य हळूहळू पश्चिमेकडे सरकू लागतो. सावल्या पूर्वेकडे सरकू लागतात आणि त्या लांब होऊ लागतात. सूर्य मावळल्यानंतर पश्चिमेकडे आकाशात विविध रंगाच्या छटा दिसतात आणि एरवी आकाश निळेसे. म्हणजे एकूण आपल्याला काय सांगितलं की सूर्य उगवण्यापूर्वीची जर स्थिती पाहिली आपण तर आकाशात मगाशी बरीचशी चित्र तुम्हाला दाखवण्यात आलेली आहे. त्या रंगांच्या विविध छटा दिसत आहेत.
सकाळचं कोवळवून त्या ठिकाणी दिसतंय, सावली आपली पश्चिमेकडे पडलेली दिसते आणि ती लांब असते, हेही पाहिलेलं आहे. आणि सूर्य जेव्हा आपल्या डोक्यावर येतो तेव्हा आपली सावली खूप लहान होते आणि आपल्या पायाखाली येते. सूर्य जेव्हा मावळायला जातो, पश्चिमेकडे सरकतो, त्यावेळेला आपली सावली पुन्हा लांब होते आणि ती पूर्वेकडे पडते. नंतर सूर्य मावळतो तेव्हा पश्चिमेकडे आकाशामध्ये अनेक रंगांच्या छटा दिसतात आणि आकाश निळे दिसते. हा एक भाग आपण सगळं चित्ररूपाने सुद्धा पाहिलेला आहे. आता म्हणजे सकाळी पडणारी सावली लांब असते, सूर्य डोक्यावर सरकू लागला की ती आखूड होते, संध्याकाळी ती खूप पुन्हा लांब होते, सूर्य उगवताना एक पिवळसर रंग दिसतो, तर मावळतानाही तांबूस रंगाच्या छटा दिसतात. आता येथे जर आपण पाहिलं हे चित्र, निसर्ग जेथे सुंदर असेल तेथील सूर्यास्त पाहायला लोक मुद्दाम जातात. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न येते की तुम्हाला हे माहीत आहे का? तर निसर्ग जेथे सुंदर असेल तेथील सूर्यास्त पाहायला लोक मुद्दाम जातात. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे प्रसिद्ध असे ठिकाण आहे. तिथल्या एका जागेला सूर्यास्त पाहण्याची जागा असं म्हणतात. तिथून सूर्यास्त फार अप्रतिम दिसतो आणि महाबळेश्वरला गेलेले पर्यटक संध्याकाळी मुद्दाम त्या ठिकाणाला भेट देतात आणि त्या नयनरम्य सूर्यास्ताचा अनुभव घेतात. म्हणजेच जसे महाबळेश्वर सातारा तसे लोणावळा कर्जत, माथेरान कर्जत, मुंबई जुहू चौपाटी, मरीन लाईन्स अशीच काही ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला सूर्यास्ताचं अगदी एक वेगळेपण जाणवतं. या चित्रामध्ये आपण पाहू शकतो सूर्यास्त. येथे पण बघा सूर्य कसा चाललेला आहे, सूर्यास्त होतोय. ही सुद्धा चित्र सूर्यास्ताचीच आहे. मध्यान्हाचं उन्हातली काही चित्र आहेत ही. सकाळची पहाट ते रात्र एक नजर अशा प्रकारचं हे चित्र आहे. बघा, सकाळच्या पहाटेचं चित्र, रात्रीचं एक नजर असं चित्र आहे. हे रात्रीचं चित्र आहे. म्हणजे रात्री काहीही दिसत नाही. सकाळची वेळ पक्ष्यांचा किलबिलाट होत असतो. पहाटेच पक्ष्यांचा कोंबडी आरवण्याचा आवाज आपल्याला येत असतो. पक्षी घरट्यातून बाहेर पडतात, थव्या थव्याने उडू लागतात आणि अन्नाचा शोध घेण्यासाठी ते बाहेर पडतात. इथे सुद्धा सूर्य कशा पद्धतीने, म्हणजे दुपारची वेळ आहे आणि तप्त ऊन झालेलं आहे, त्या उन्हामध्ये ते ऊन कसं आपल्याला म्हणजे पडतंय ते दिशी या चित्रामध्ये दिसतंय. म्हणजे एकंदरीत सकाळच्या वेळी पक्ष्यांच्या झाडावर किलबिलाट चालू असतो. फुलझाडावरच्या कळ्या उमलू लागतात, त्यांची पाने होतात. फुलामध्ये गोड मकरंद असतो, तो घेण्यासाठी मधमाशा, भुंगे, फुलपाखरे त्यावर घिरट्या घालत असतात. त्याचबरोबर आपल्या परिसरातले लोकही कामाला जातात. परिसर अगदी गजबजून जातो. मुलेही शाळेत जात असतात.
आता या ठिकाणी काही ग्रामीण भागातलं जीवन दाखवलं गेलेलं आहे. सकाळची वेळ आहे, प्रत्येकजण कामाला जातोय, मुलं शाळेत आलेली आहेत, भाजीवाले घेऊन बसलेले आहेत, शेतकरी शेतात काम करतोय, भाजी कापायचं काम चालू आहे, कोणी जनावरं घेऊन गेलेलं आहे आणि कोणी भाजी विकण्याचं काम करतोय. अशी एकंदरीत ही चित्र दाखवण्यात आलेली आहे की हे ग्रामीण भागातलं जीवन आहे सकाळच्या वेळचं, आणि ती धावपळ किती असते ते या चित्रांमध्ये आपल्याला दिसतंय. शहरी भागातलं जीवन जर पाहिलं तर चित्रामध्ये दाखवले की किती गर्दी झालेली, लोक चाललेले आहेत कामाला. दुसऱ्या चित्रामध्ये काही ठिकाणी बसलेले आहेत, रेल्वे गाडी चाललेली आहे. म्हणजे एकंदरीत ग्रामीण आणि शहरी भागातलं जे जीवन आहे हे वेगळं आहे. शहरातल्या लोकांचे व्यवसाय वेगळे, ग्रामीण भागातल्या लोकांचे व्यवसाय वेगळे, आणि त्यानुसार त्यांची धावपळ ही चालू असते. हा सगळा परिणाम आपल्या परिसरामध्ये आपल्याला जाणवत असतो, दिसून येत असतो. म्हणजे एकंदरीत आपल्या अवतीभोवती काय काय बदल होतात हे आपण पाहतोय. हे सुद्धा आपल्या पुस्तकातलं चित्र आहे की मुलं शाळेत जातात आणि ते आपल्या आईला हाक करतात. भाजीवाला पण तिथे आलेला आहे असं दाखवलं या चित्रामध्ये सकाळच्या वेळचं. मग आता काही प्रश्नसुद्धा आहेत. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? सूर्यप्रकाशामुळे काय फायदे होतात? दिवस व रात्र यांचे सजीवावर कोणते परिणाम होतात? लांब सावली केव्हा दिसते? पायाखाली सावली केव्हा येते? अशा प्रकारचे हे काही प्रश्न आहेत. ह्या प्रश्नांची उत्तर जर आपण पाहिली ती सूर्य कोणत्या दिशेला उगवतो, अनेक लक्षात ठेवायचे की सूर्य उगवण्याची दिशा ही पूर्व दिशा असते. सूर्यप्रकाशामुळे काय फायदे होतात? सूर्यप्रकाशामुळे प्रत्येक सजीवाला जे काही अन्न असतं ते सजीव हे सूर्यप्रकाशामुळेच अन्न तयार करतात. वनस्पतीसुद्धा सूर्यप्रकाशामुळे अन्न तयार करत असतात, आणि म्हणजे एकंदरीत सर्व सजीवांना त्या सूर्यप्रकाशाचा फायदा होत असतो. दिवस व रात्र यांचे सजीवावर कोणते परिणाम होतात? दिवस आणि रात्र याचे जे परिणाम आहेत ते रात्रीच्या वेळेला काही दिसत नसतं. दिवसा मात्र सूर्यप्रकाश असल्यामुळे आपल्याला सर्व वस्तू बारकाईने अगदी दिसत असतात. त्याचबरोबर पशुपक्षी हे सुद्धा अन्नाचा शोध हे दिवसाच घेत असतात. सकाळच्या वेळेला रात्र झाली की ते विश्रांती करत असतात. हा मोठा परिणाम आहे. लांब सावली केव्हा दिसते? एकतर सकाळी सूर्योदयात झाल्यानंतर आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला. पायाखाली सावली केव्हा येते? दुपारी मध्यान्ह झाल्यानंतर. आता रवंत एक भाग आहे, नवा शब्द आहे. रवंत आणि निशाचर अशा प्रकारचे दोन शब्द आहेत. तर रवंत म्हणजे काही प्राणी पोट भरेपर्यंत चरतात, नंतर थोडी थोडी अन्न बाहेर काढून ते चघळतात आणि पुन्हा अन्न गिळतात. त्याला रवंत करणं असं म्हणतात. अन्नाचं रवंत केल्यामुळे प्राण्यांचे अन्न नीटपणे पचन होते. या प्राण्यांमध्ये गाई, म्हशी अशा प्राण्यांचा समावेश होतो. गाई गुरी मात्र संध्याकाळी गोठ्याकडे आपल्या परतत असतात. म्हणजे एकंदरीत हा रवंत शब्द अशा पद्धतीने वापरला गेलेला आहे. निशाचर हा एक शब्द आहे की काही प्राणी दिवसा विश्रांती घेतात, अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पडतात. अशा प्राण्यांना निशाचर असे म्हणतात. पतंग, रातकिडे, काजवे यांचा समावेश निशाचर प्राण्यांमध्ये होतो. याशिवाय वाघ, घुबड, वटवाघूळ हेही सूर्य मावळल्यानंतरच अन्नाचा शोध घेण्यासाठी निघत असतात. तर अशा प्रकारे दोन शब्द होते, एक रवंत शब्द आणि दुसरा निशाचर एक शब्द. एका बाजूला फुलपाखरं, काजवा अशा प्रकारची चित्र दाखवलेली आहे. हे जे चित्र आहे हे चित्रसुद्धा एक गाई म्हशींना गुराखी चरायला घेऊन जात असतात. पोट भरले की ही जनावरं निवांत ठिकाणी बसतात, रवंत करू लागतात. संध्याकाळ झाली की गाई गुरे गोठ्यात परतात. पक्ष्यांचे थवे घरट्याकडे निघतात आणि आपणही शाळेतून घरी परत येत असतो. अशा प्रकारचं
हे चित्र या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे. प्राण्यांच्या संदर्भातलं चित्र हे रात्रीच्या वेळचे काही प्राणी ते म्हणजे निशाचर प्राणी म्हणतात, निशाचर जे आहेत त्याचा हा भाग आहे. आता आणखी एक पुढचा याचा भाग आहे की तो भाग म्हणजे असा की चंद्राच्या कला. एक असा प्रश्न आहे की जिथून आकाश स्पष्ट दिसेल अशी मोकळी एक प्रयोग करायला सांगितला आहे की जिथून आकाश स्पष्ट दिसेल अशी एक मोकळी जागा शोधा. एक आठवडा रोज संध्याकाळी ठराविक वेळी तिथे जा. चंद्र रोज एकाच ठिकाणी दिसतो का? चंद्राचा आकार रोज तसाच दिसतो का? हा एक प्रयोग आहे तुमच्यासाठी येतो. आणि मग आता आपण जाणार आहोत चंद्राच्या कला. चंद्राची उगवण्याची वेळ दररोज वेगवेगळी असते. ठराविक वेळी आकाशात चंद्र शोधलात तर दररोज तो वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो आणि चंद्राचा आकारही दररोज बदलतो. या चित्रावरून आपल्या लक्षात येईल की चंद्राचा आकार दररोज बदललेला आहे. चंद्राच्या कला. चंद्राचा आकार दररोज थोडा थोडा मोठा होतो, आकार दररोज थोडा थोडा कमी होतो. त्याला पौर्णिमा आणि अमावस्या असं 2 शब्द वापरले गेलेले आहेत. अमावस्येनंतर 15 दिवस चंद्राचा आकार मोठा होत जातो आणि पौर्णिमेला चंद्र गोल गरगरीत दिसतो. चंद्राचे जे निराळे आकार दिसतात त्या आकारांना चंद्राच्या कला असे म्हणतात. इथे या चंद्राच्या कला आहेत वेगवेगळ्या. चंद्र दररोज एकाच ठिकाणी दिसतो का? नाही. चंद्राचा आकार रोज तसा दिसतो का? नाही. या दोन्ही प्रश्नाची उत्तरं या चित्रामध्ये आहे. मग आता आपण काय शिकलोय आतापर्यंत? सूर्य उगवला की उजेड होतो म्हणजेच दिवस होतो. सूर्य मावळला की अंधार होतो म्हणजेच रात्र होते. सूर्य पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो. सकाळी सावल्या पश्चिमेकडे पडतात आणि त्या लांब असतात. सूर्य डोक्यावर आला की सावल्या खूप लहान होतात. संध्याकाळी सावल्या पुन्हा लांब होतात आणि पूर्वेकडे पडतात. दिवस आणि रात्र यांच्याशी सजीवांचे जीवन जोडलेले असते. चंद्राचा आकार आणि उगवण्याची वेळ रोज बदलते. चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात त्यांना चंद्राच्या कला म्हणतात. ज्या दिवशी चंद्र पूर्ण गोल दिसतो त्या दिवशी पौर्णिमा असते. ज्या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही त्या दिवशी अमावस्या असते. तर हा सगळा भाग आपण या पाठामध्ये शिकलो आहोत. इथे सुद्धा आणखी काही चंद्राच्या काही कला तुम्हाला पाहायला एक चित्र दाखवलं गेलेलं आहे. चंद्राच्या अशा लहान मोठे दिसण्याच्या चंद्राच्या कला म्हणतात. इथे सुद्धा ते चित्र आहे. आपण एक लक्षात ठेवायचं आहे, दिवस आणि रात्र यांच्या चक्राशी सर्व सजीव जोडलेले असतात. त्यामुळे ठराविक वेळी ठराविक कामं ही केली पाहिजेत. म्हणजे जे काही बदल असतात ते बदल होतच राहतात आपल्या अवतीभोवती. परंतु हे सगळं कशामुळे होते? दिवस आणि रात्र यांच्या चक्रामुळे. आणि या दिवस आणि रात्रीच्या चक्राशी सगळे सजीव जोडलेले असल्यामुळे आपल्याला जे काही ठराविक वेळेला जी काही कामं करायची असतील ती आपण कामं केलीच पाहिजे. बदल हे होतच राहतात आपल्या अवतीभोवती. आणि अशा पद्धतीने आपण या पाठाची बरीचशी माहिती घेतलेली आहे. मग आता तुम्ही काही सांगायचं आहे. रवंत म्हणजे काय? निशाचर प्राणी कोणते आहेत? रातराणीची फुले केव्हा उमलतात? चंद्राच्या कला कशास म्हणतात? आणि चंद्राच्या कला केव्हा दिसतात? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरांचा आपण विचार केला की रवंत म्हणजे थोडक्यात जनावरांच्या बाबतीमध्ये गाई म्हशी की जे अन्न खातात, चारा आणि पुन्हा बाहेर काढून परत तो बारीक चावून खातात. निशाचर प्राणी तुम्हाला सांगितले की ते रात्रीचे फिरतात, जसे वटवाघूळ सारखे प्राणी आहेत. रातराणीची फुले रात्री उमलतात. चंद्राच्या कला कशास म्हणतात? तर अमावस्येनंतर चंद्र मोठा मोठा होत जातो आणि पौर्णिमेला तो पूर्ण गोल होत असतो. अशा त्या चंद्राच्या कला ह्या दररोज आपल्याला दिसत असतात अमावस्येनंतर.
या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत। त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत। धन्यवाद।